अलीकडे माननीय सुप्रीम कोर्टनी एक निकाल दिलाय, एक निर्णय दिलाय आणि एक निरीक्षण नोंदवलं आहे. आपल्या समाजात, भारतीय समाजात चारित्र्याबद्दल फार उत्सुकता आहे, तेवढाच संशय आहे, तेवढ्याच संदिग्धताही आहे की नेमकं चारित्र्य म्हणजे काय. कोणी भ्रष्टाचारी आहे तरी आम्ही त्याचे सत्कार करतो, चारित्र्य आहे आमच्या देशाचं. पण चारित्र्याबद्दलची जेव्हा नात्यांची, मानवी संबंधाची चर्चा होते तेव्हा सगळे अगदी टोकावरच्या भूमिकेवर जाऊ शकतात, इतकं ते नाजूक विषय आहे. पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्याकडे एकदा बघूया. तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मंडल न्यूजला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, लाईक करा, फॉलो करायला विसरू नका. ही एक वेगळी चर्चा आज तुम्हाला महाराष्ट्र आणि देशातले लोक बघणार आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी नेमकं म्हटलं काय आणि ती केस काय होती. माझ्यासोबत या कायदेशीर बाबीवर, त्या सामाजिक परिणामावर आणि एकूणच मानवी नात्यांच्यावर येणारं मोकळेपण, साधणारं मोकळेपण म्हणा, दबाव म्हणा, किंवा आता हे बदलत आहे हे स्वीकारण्याची आमची नसलेली तयारी, या सगळ्यांवर अतिशय सखोलपणे चर्चा करायला ॲडव्होकेट गायत्री पांगारकर आले आहेत. ॲडव्होकेट गायत्री पांगारकर अमरावतीच्या फॅमिली कोर्टमध्ये काम करतात, अतिशय प्रसिद्ध वकील आहेत, अनेकांची घरं बसवतात आणि पक्षकार जसा असेल तसं मात्र त्यांना ते मांडावं लागतं. म्हणजे दोन्ही बाजू आहे, त्याला बसवावं लागतं किंवा दुसऱ्या बसवायसाठी मदत करावं लागते, असे दोन्ही अर्थ घेऊया. नाजूक विषय आहे तो. काय विषय आहे चर्चा करणार आहोत. वकील मॅम, सांगा तुम्ही की काय या देशाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला एक महत्वाचा. माननीय सर्वोच्च न्यायालयाने आता साधारण 21 मे 2026 रोजी गजुला त्रिपाठी वर्सेस तेलंगणा स्टेट या केसमध्ये एक निर्णय दिला. त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी थोडक्यात आपल्याला नमूद करते. ती अशी होती की गजुला तिरुपती हे जे होते ते तेलंगणा पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सिलेक्ट झाले. प्रोव्हिजनल अपॉइंटमेंट झाली त्यांची. आणि मग तेव्हा त्यांना एक डिक्लेरेशन द्यावं लागतं. त्याच्यामध्ये ही हिमसेल्फ त्यांनी स्टेटेड की असं असं माझ्यावरती एक चिटिंगचा गुन्हा दाखल झालेला होता आणि ते सगळं त्यांनी डिटेल दिलं आणि तो गुन्हा काही दिवसांमध्ये लोक अदालतमध्ये सेटल झाला आणि काही त्याचा निर्णय दोन्ही पार्टी अॅमिकेबली वेगळ्या झाल्या. त्याच्यामध्ये आपसी समझोता, आपसी समझोता लोक अदालतमध्ये त्या व्यक्तीने झाला होता. बरोबर. आधी गुन्हा दाखल आरोप काय होता, त्यांच्यावरती असा आरोप होता की त्यांनी चिटिंग केली, फसवणूक केली. त्यांच्या प्रेयसीने असा आरोप केला त्यांच्यावर. अच्छा. त्यांच्यावरचा गुन्हा दाखल नव्हता, चिटिंगचा गुन्हा दाखल, फसवणूक केली, लग्नाचा आमिष दाखवला. काही वर्ष आमचे प्रेम संबंध होते आणि मग नंतर त्या मुलाच्या आई वडिलांनी तिला धमक्या दिल्या की तू आमच्या मुलाशी लग्न करायचा प्रयत्न करशील तर आम्ही तुला. ओके. पण त्याने ही धमकी दिलेली नव्हती आणि केस न करता तिने ही केली की चीट केलं मला त्याने आणि दुसऱ्या बाईशी लग्न केलं. मग ते सगळं झालं, क्रिमिनल गुन्हा दाखल झाला, JMFC कडे केस चालली काही दिवस. मात्र मग दोघांनी ठरवलं आणि अॅमिकेबली ते वेगळे झाले, परस्पर संमतीने वेगळे झाले. मग हा जो गोष्ट होती ही त्याने प्रामाणिकपणे स्टेट केली की त्याच्या डिक्लेरेशन मध्ये. मात्र मग जो रिक्रुटमेंट बोर्ड होतं त्याने असं धरलं की याचं मॉरल टर्पिट्यूड झालेलं आहे, त्यामुळे आम्ही याची कधीतरी फसवणूक केलेली आहे असं अंडरलाईन केलं. मॉरल टर्पिट्यूड याच्या खाली त्यांनी ते हे केलं, नैतिक अधःपतन. त्याच्या खाली त्यांनी गंभीर शब्द आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये हा नैतिक अधःपतन, मुळात नैतिकतेवरच बोलणार आपण त्याच्यावर. मग ते सगळं झालं. मग त्याच्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट त्याने हायकोर्टात रिट केलं, हैदराबाद हायकोर्टमध्ये. त्याच्यामध्ये त्याने सांगितलं की मी असं असं आमची सेटलमेंट झालेली आहे आणि मला यांनी अपॉइंटमेंट नाकारली. तर मग त्याच्यामध्ये हायकोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला, गजुलाच्या बाजूने, आणि त्याला सेवेत घ्यायला सांगितलं. मग त्याच वेळेस काउंटर रिट फाईल केलं रिक्रुटमेंट बोर्डाने, पोलीस प्रशासनाने. त्यांनी म्हटलं याच्यामध्ये की हा जो गजुला आहे याचं नैतिक अधःपतन झालेलं आहे आणि पोलीस सर्व्हिस ही अतिशय सेन्सिटिव्ह सर्व्हिस आहे. कधीतरी हा झालाय प्रकार, मला तो प्रूव्ह नाही झाला, तो विड्रॉल झाला तरी शिंकात लागला. तेच मी सांगते की ते त्याने सांगितलं, त्यांनी असं म्हणणं होतं रिक्रुटमेंट बोर्डाचं की पोलीस सर्व्हिस अतिशय सेन्सिटिव्ह इश्यू आहे, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि अशी व्यक्ती जिचं की नैतिक अधःपतनावर जिच्यावर गुन्हा दाखल होता तिला आम्ही अपॉइंटमेंट देऊ शकत नाही. आणि तो काही त्याच्यातून म्हणजे सुटलेला नाहीये, त्याने ती सेटलमेंट केली आहे. आणि मेन त्याच्यात त्यांनी असं अंडरलाईन केलं, त्याने सेटलमेंट याच्यासाठी केली की तो गुन्हेगार होता असं त्यांनी स्वतःच त्याच्यामध्ये म्हणणं मांडलं आणि मग त्यांचे रिट हायकोर्टाने अलाउ केलं. हो, खरं आहे बा तुमचं. तुमचं म्हणणं. म्हणजे एक निकाल न्यायालयासमोर हे ट्रायल झाले नाही,
आणि त्यांनी आपसी करून टाकलं, बरोबर पण त्याच्यावर तो गुन्हा तर कायमच आहे. अरे, आणि मग एक निकाल लागला गजुलाच्या बाजूने, हा, एक निकाल लागला रिक्रुटमेंट बोर्डाच्या बरोबर. बाजूने. हा, मग आता ऐकायचं कोणाचं? हो, मग अशा वेळेस हा गजुला गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये. ओके. यांचं जे रिक्रुटमेंट बोर्डाचं जे रिट अलाउ झालं होतं त्याच्या अगेन्स्ट मध्ये तो गेला सर्वोच्च म्हणजे न्यायालयात. हायकोर्टाने मान्य केलं होतं की हे असं होऊ शकतं, हा. कुठेतरी Correct. चारित्र्याबद्दल संशय असू शकतो. मग हेच जे म्हणणं होतं रिक्रुटमेंट बोर्डाचं ते त्यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडलं. गजुलाने आपली बाजू मांडली. मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा निर्णय दिला की जेव्हा लग्नापूर्वी 2 ऍडल्ट म्हणजे जे काही वयस्कर, कायद्याने म्हणजे हे आहेत काय म्हणू शकतो आपण वयस्कर त्यांना, आहेत, प्रौढ आहेत. कायद्याने वयस्कर प्रौढ आहेत, त्याच्यामध्ये बियॉन्ड 18 इयर्स आहेत, हे लोक जर का परस्पर संमतीने लग्नाआधी आपसी संबंध ठेवत असतील तर ते त्याच्या बॅड कॅरेक्टरचं प्रूफ होऊ शकत नाही. त्याचं कारण असं दिलं की आजकालच्या बदलत्या समाजामध्ये जे काय आहे ते लग्नापूर्वी बरेच जणांचे संबंध असतात आणि एकमेकांशी संबंध ठेवण्यापासून रोखणारा कोणताही कायदा भारतात नाही आणि तो येऊ शकत नाही. हे क्लिअर फाइंडिंग सुप्रीम कोर्टाने त्याच्यात नोंदवलेलं आहे. असं नोंदवून त्यांनी गजुलाच्या बाजूने निर्णय दिला आणि त्याला सेवेमध्ये भरती करून घ्या असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे तो थोडं अंडरलाईन करू आपण. एक तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बरोबर, व्यक्तीचं स्वातंत्र्य जे आपल्या बरोबर. संविधानाने दिलाय ती त्यांनी जपलाय आणि समाज मात्र स्वातंत्र्यालाच नाकारतो. बरोबर. आता आपण खरी चर्चेला सुरुवात करू. चर्चा मुद्दा असा आहे मॅडम की एकीकडे समाजाला विवाहापूर्वी अलीकडच्या खूप म्हणजे अगदी तो डॉक्टर असू द्या, तो सॉफ्टवेअर इंजिनियर असू द्या, तो कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती असू द्या, त्याला मात्र जी बायको म्हणून निवडायची व्यक्ती आहे ती मात्र तिला बॉयफ्रेंड नसावा, बरोबर, तिला मित्रही नसावा. ते बरोबर. नंतर तर नाहीच चालत, पण लग्नापूर्वी त्याला विचारलं जातं की काय तुझं म्हणजे कसं काय कुठं काय. इतकी ज्या भारतीय समाजाची मानसिकता आहे, सर्व समाजामध्ये, बरोबर. सर्व जात धर्मामध्ये, बरोबर. तिथे हा निर्णय धक्का देणार आहे. आहेच, 100% धक्का तर बसणारच अशा निर्णयांनी. जिथे बाईला विचारलं जातं की तुझा मित्रही आहे का, मित्रावरही शंका घेतली जाते, तिथे जर संबंध लग्नापूर्वीचे वैध ठरवत असाल तर तो तर धक्का देणारा आहेच. पण असं मान्य न्यायालयाला हे असं का करावं वाटलं की असं निरीक्षण नोंदवण्याचं काय स्थिती आहे? ते कधी म्हणाले की जीवनशैलीबद्दल? कसं झालंय, आजकालचा बदलता समाज आणि बदलती जीवनशैली याच्यामध्ये अनेक आस्पेक्ट येतात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे बदलती शैक्षणिक स्थिती. आजकाल मुलं उच्च शिक्षण घेतात, बऱ्याच वेळ घरातनं बाहेर असतात आणि अशा वेळेस प्रेम संबंध जुळणं एकमेकांशी स्वाभाविक असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अजून एक गोष्ट नोंदवली आहे की येणारे आजकालचे सिनेमे, वेब सिरीज जेही काय आहे त्या सगळ्यांचा परिणाम समाजावर होत असतो. तुम्हाला पाश्चात्य संस्कृतीची हळूहळू ओळख व्हायला लागते आणि माणूस विचार करायला लागतो. शिक्षण आणि हे जे येणारे सिनेमे या सगळ्यांची सांगड घातल्यावरती असे रिलेशनशिप होणं नॉर्मल आहे, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये अगदी वास्तविकतेशी जोडणार आहे, बरोबर पण हा आहे. समाज वास्तव स्वीकारत नाही. आता नाही स्ट्रगल हो, आता इथे संघर्ष होणार आहे बरोबर आहे. की मग काय तुम्हाला असं म्हणायचं आहे का, म्हणजे आपला शो बघणारी प्रेक्षक असा विचार करेल बरोबर. जो ट्रॅडिशनल आहे तो म्हणाल की मग काय तुम्हाला असं म्हणायचं आहे का की मुला मुलीने संबंध ठेवावे लग्नापूर्वी? ठेवावे असं म्हणणं नाही ठेवले तर त्याला आम्ही मग कॅरेक्टरलेस ठरवू नये का? नाही. तो आमचा जो नाही. धर्मदंड आहे बरोबर, तो प्रत्येकाच्या घरात आहे. एक्झॅक्टली. मग मला तेच म्हणायचं, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने अजून एक फाइंडिंग सांगितलेलं आहे की मॉरॅलिटी आणि हे जे कायदे आहे हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्याची गल्लत समाजाने करू नये. सामाजिक मोरॅलिटी जी असते, आपण ज्याला म्हणू शकतो की समाजाचं एक भान असतं, आणि कायदा, ह्या 2 कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहे. तुम्ही जर का असं म्हणाल की त्या व्यक्तीचं मोरल अधःपतन झालेलं आहे, तिने आधी संबंध ठेवले तर तिने कायदा ब्रेक केला, असं नाही होणार. त्याच्यामध्ये ते त्यांचा पूर्ण आर्टिकल 21 जो आपला आहे घटनात्मक अधिकार हा शब्द त्याच्यात नोंदवलाय. बरोबर, म्हणजे त्यांचा तो आर्टिकल 21 नुसार तो त्यांचा अधिकार आहे की ते कुणाशी संबंध ठेवताय, काय ठेवताय, आणि दोन्ही कन्सेन्शुअल असले पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा. परस्पर संमती असली. परस्पर संमती हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नाही. त्याच्यामध्ये. या मुद्द्याकडे आपण असंही बघूया की आता सगळ्यांचं वय लग्नाचं वाढलेलं आहे. बरोबर, आता 30 पर्यंत लग्न होत नाहीये, कधी कधी 30 पार व्हायला लागलं. व्यावसायिकता प्रत्येकाची, बरोबर. आर्थिक व्यवस्था आहे. आता असा प्रश्न आहे की समाजामध्ये एक अजून भयंकर चित्र असं आहे की मुलगा असू द्या मुली, पण सगळ्यात मोठा फेस क्रॉक तर मुलींना. बरोबर, म्हणजे संबंध दोघांचे आहे. अजूनही. बरोबर आहे. संबंध दोघांचे आहे आणि मुलींना मात्र हा फेस करायचा आहे, आणि तिचं मात्र उद्या काही प्रेम संबंध आहे असं माहीत झालं तर तिच्या सगळे म्हणून कॅरेक्टरचा एक शिक्का मारणार आहे. त्या समाजाबद्दल तुम्ही काय सांगाल? तो समाजाचा शिक्का समाजानेच मिटवावा लागेल.
तो शिक्का मिट त्याचा कायदा निर्णय देईल की ते नाही, ते हे नाही, तिचं बॅड कॅरेक्टर नाही, पण तो समाजानेच मिटवावा लागणारा शिक्का आहे त्याच्यामध्ये, आणि त्याला आपल्याला भरपूर वेळ लागेल. म्हणजे बघा ना, पोलिसांचं निवड मंडळ असेल ते, हो. त्यांच्याही अधिकारी आणि ज्या समाज व्यवस्थेतले लोक आहेत, हम्म. त्यांच्याही डोक्यात हा सेट होता, माइंडसेट मध्ये, होताच. की हे कॅरेक्टरलेस आहे. आहेच. म्हणजे आरोप आहे, परत बरोबर. त्या पुरुषांनी केलाय फसवणूक, असं तिची तक्रार होती, परत ती वापस घेतलेली आहे. हम्म. ती तक्रार जेव्हा वापस घेतली आहे तेव्हा न्याय देण्याची एक प्रक्रिया संपली आहे ना. बरोबर. तरीही ते एवढे ओढत नेलं. ते समाजाचं चित्रण आहे आपलं. पोलिसांनी जो निर्णय घेतला ना, तो आपल्या समाजाचं चित्रण मानसिक दाखवतो. चित्र आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जी सेटलमेंट केली तो गुन्हेगार होता म्हणून त्याने सेटलमेंट केली. Correct. आपण उलटही म्हणू पण शकतो असं ना. प्रेम करणं आणि संबंध असणं हा गुन्हेगारीचा प्रकार आहे. का असेल? हा वैयक्तिक आनंदाचा आणि वैयक्तिक चॉईसचा विषय आहे ना तो. करेक्ट. तो का गुन्हा असेल त्याच्यामध्ये? जोपर्यंत तुम्ही समोरच्याचा म्हणजे जी काय त्याची कन्सेंट आहे, त्याची संमती आहे ती विचारात घेता, तोपर्यंत तो गुन्हा का होईल? मात्र जेव्हा तुम्ही त्याच्यावरती जबरदस्ती कराल, कुठल्याही अँगलने त्याला ब्लॅकमेल कराल किंवा कुठल्याही त्याच्या मागे त्याला, तर ते तो गुन्हा ठरू शकेल त्याच्यामध्ये. बरोबर. पण ती व्यक्ती आनंदात आहे, ही व्यक्ती आनंदात आहे, त्या आनंदाने संबंध ठेवताय. नॉट नेसेसरी प्रत्येक रिलेशनशिप पुढे जाऊन लग्नात बदलेल. हे एक निरीक्षण अजून नोंदवलं आहे ना? त्याच्यातच हा. की प्रत्येक रिलेशनशिप लग्नात म्हणजे रूपांतरित होत शक्य नाही. पण याचा अर्थ असा नाही की एका पार्टीने दुसऱ्याला फसवलं. हे सुद्धा सुप्रीम कोर्टाने. हो, आता आपण अनेक प्रकरणात पाहतो 14-14, 10-10 वर्ष संबंध असतात बरोबर. आणि मग ते किंवा तो काय असं बेसिकली तीच त्याच्यावर आरोप करते की यांनी माझं चा आरोप करते हा म्हणजे लग्नाचं आमिष दाखवून त्यांनी बरोबर. अत्याचार केले वगैरे. हो, हो. आणि ह्या केसमध्ये तो माणूस जो असतो, जो मेल आहे, तो उद्ध्वस्त होऊन जातो. हो. आणि त्याला आता अलीकडच्या केसमध्ये मी असं ऐकलं, एक डेप्युटी कलेक्टरवर केस झालेली आहे बरोबर आहे. की त्याला ऑफिस त्याच्या घरून उचललेलं आहे पोलिसांनी. हो, हो, हो. आणि त्या व्यक्तीने असा आरोप केलाय की यांनी संबंध ठेवले. संबंध ठेवताना दोघे परिपक्व आहे. बरोबर. एकीकडे आम्ही म्हणतो की त्यांनी जे काही एकमेकांशी आपसी संबंध केले, हे कायद्या दृष्टीने गुन्हा नाही आहे. नाहीच. पण असं तुम्ही तिरपात गेलात. मग ते होतं अशा वेळेस जेव्हा एखाद्याला एखादी म्हणजे गोष्ट मनासारखी मिळत नाही, स्पेसिफिकली बाईला. आता मी स्वतः बाई असून सुद्धा असं बोलते, पण मी कायदा जवळून बघते रोज त्याच्यामध्ये. बरोबर. जेव्हा तिला खूप राग येतो, जेव्हा तिचं मन दुखावलं जातं, तेव्हा तिच्याकडे एकच पर्याय असतो की आता मी याला Punish सुद्धा करायचा. त्रास देईल. मला नाही मिळत तर मी दुसऱ्यालाही नाही मिळू देणार. नाही, अजून आणि एक त्यालाही आनंद अजून देईल. एक असं होईल का याच्याकडे पाहताना, की जेव्हा तुम्ही लग्नापूर्वी बेसिकली लग्नापूर्वी कोणा पुरुष स्त्रीच्या किंवा स्त्री पुरुषाच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांनी हे लग्नाचं शेवट होईल, हा सिनेमाचा शेवट गोड होईल, हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. काढलं आजकालच्या युगात तरी काढलं पाहिजे. आजकाल बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्याने नाते म्हणजे आता कसं ह्याच्यावर एक नवीन मुद्दा निघेल की जी सोशल मीडिया आजकाल झालेला आहे, पूर्वीसारखे नाते आता टिकत नाही. नाते एकमेकांपर्यंत ऍक्सेस सोपा झालेला आहे, त्यामुळे जुळतातही लवकर आणि दुसऱ्यांचा ऍक्सेस सोपा झाल्यामुळे नाते तुटतातही लवकर त्याच्यामध्ये. सो थोडंसं आता हे पण भान ठेवलं पाहिजे की आपलं नातं लग्नापर्यंत पोहोचलं तोपर्यंत आपले मन जर का एकमेकांशी जुळलेलं राहिले तर ती आनंदाची गोष्ट आहे. नाही राहिले तर पीसफुली दोघांना वेगळं होता आलं पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मुळामध्ये मानवी नात्यांमध्ये जो नैसर्गिकता आहे, म्हणजे वयाचा एक मोठा फॅक्टर आहे ना, बरोबर. हार्मोन्स एक फॅक्टर आहे, आणि सामाजिक बंधनाचे फॅक्टर आहे की ज्याच्याशी तुम्ही आता पहिले तर असं होतं की त्यांनी प्रेम झालं म्हणत लग्न करावं लागेल. प्रेम झालं म्हणजे लग्न, स्टोरी सक्सेस. प्रेम म्हणजे लग्न हे समीकरण अजूनही आहे आपल्या समाजात. म्हणजे त्यांनी प्रेम केलंय म्हणजे लग्न केलं पाहिजे. हा, याच्यामध्ये एक जो चिटिंगचा भाग आहे, जो अलीकडे वेगवेगळे नावं देतात, त्याला जिहाद सारखे नावही देतात लोकं, तो भाग पूर्णपणे वेगळा करून टाकू. परंतु जेव्हा लग्नापूर्वी संबंध झाले, म्हणून नंतर जे पुढे सुद्धा अनेक केसेसमध्ये बघितलं आपण की पुढे हे कोर्टात सुद्धा स्टँड केलं जाते की हिचं मागचं बघा. हो, तिचं प्रिव्हियस कॅरेक्टर सुद्धा तिथे दाखवलं जातं. खरं तर त्याचा संबंध नसतो. आता या निर्णयानं ते तुटलं जाईल. आता ते तोडलं जाईल. आतापर्यंत तो पुरावा म्हणून मान्य होता की नाही पहिले बघा ना, याला 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 प्रिझम्पशन्स गृहीत धरले जातात की हिचं असं होतं म्हणजे ही अशीच आहे, असं गृहीत धरलं जातं बऱ्याच वेळा. याला धक्का बसेल आता धक्का बसेल. आणि समाजामध्ये हे कुठेतरी मान्यता येईल की लग्नापर्यंत नाते नाही गेलं तर ते आपण शांततेने वेगळं होण्यात शहाणपणा आहे. हेच आजकाल म्हणजे कारण की कोर्टाची प्रोसिजर सोपी नाही, बाईसाठी म्हणा किंवा माणसासाठी म्हणा. जेव्हा राग असतो मनात, माणूस रागारागात जातो कोर्टात, पण तिथे गेल्यानंतर मग खरी परिस्थिती कळते की प्रोसिजर अवघड आहे, पेनफुल आहे, मानसिक पण त्रासदायक होतं, शारीरिकही त्रासदायक होतं आणि ऑब्व्हियसली फायनान्शियली त्रासदायक होतं. सो बेटर वे की तुम्ही विचार करा, जर जुळलं ना आता आनंदाची गोष्ट आहे, नाही जुळलं तर एकमेकांना. म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या असू द्या, खासगी कंपन्या असू द्या किंवा नोकरदार असू द्या, साधारणतः अगदी नोकरदार कशाला, अगदी श्रमजीवीमध्ये असू द्या, त्या सगळ्यांचं त्या वयामधलं जे प्रेम असतं, जवळकी असते, ते कुठेतरी फिमेलला
तिला एक सुरक्षित असं एक क्षेत्र निवडायचं असते जिथं लग्न असं नाव आहे. बरोबर. आणि ती तो प्रवास करते आणि मेल असा विचार करून नाही करत प्रवास. फॅक्ट आहे आपल्या समटाइम्स समाजाची. नाही करत. हा, नाही करत. हं. फार कमी लोकांना प्रोफेशनली ते डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तर ते विचार करतात तसा. बरोबर बरोबर. साधारणतः असे लव्ह मॅरेज असतात. हो. परंतु असं होईलच असं याची नाही. शक्यता एक नाही. तर तिने मग सांभाळून हा पाऊल उचलला पुढे पाहिजे. जावं. हो. आणि तिला जर असं वाटतंय की आपल्याला यातून लग्न साधायचं आहे, तर मग तिने तसा विचार करायला तसा पाहिजे. विचार करावा, आणि त्या तेवढं हिशोबाने अंतर ठेवावं. partner निवडावा. म्हणजे आता मी आपला विषय निघाला Yes. तर म्हणावं की आंधळेपणे केलं जातं ते प्रेम असतं आणि डोळसपणे केला जातो तो व्यवहार असतो. Yeah. तर आजकाल आंधळ प्रेम आणि डोळस व्यवहार हे जुळवूनच तुम्हाला नाते जुळवावे लागतात. कारण नात्यांचे अनेक पदर आहेत. बरोबर. म्हणजे काही लोकांच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी असतात. आता इतकं सहज राहिलं नाहीये. जसं जसं वय वाढत जाते आहे तसं तसं अविवाहितचं वय वाढत चाललंय. बरोबर. आणि ती विवाहिता होईल तेव्हा काय स्थिती राहील, खरी गोष्ट. खूप दूर राहील. त्यामुळे ही खूप जबाबदारी वाढली का नव्या पिढीची. वाढलेली आहे. म्हणजे आता आजकालच्या पिढीचा विषय निघाला म्हणून सांगते, आजकालच्या पिढीचा जो ओढा आहे तो लग्नाकडे कमी झालेला आहे. हं. म्हणजे आजकालची पिढी विचार करते की नाही लग्न करायचं आम्हाला, त्यांना ते जबाबदाऱ्या नकोय, ते गुंतून नाही पडायचे की काय करायचं. तर आजकालच्या पिढीचा लग्नाचा ओढा कमी झालाय आणि तो ओढा कमी झाल्यामुळे कधी कधी सामाजिक बर्डन, फॅमिली बर्डन याच्यामुळे ते लग्न करतात आणि मग ते लग्न केल्यावर ते त्या बंधनामध्ये टिकू शकत नाही. एकूणच आपण या चर्चा सूर असा आहे की समाजाची आतापर्यंत कायद्याच्या दृष्टिकोनाकडे बघणाऱ्या कायदेपंडितांची, न्यायव्यवस्थेची सुद्धा आणि प्रशासनाची जी दृष्टिकोन आहे तो हा आहे की चारित्र्य म्हणजे नेमकं हे म्हणजे चारित्र्य. पण नाही, त्याला अनेक कंगोरे आहे. त्याला सामाजिक कंगोरे आहे, आर्थिक कंगोरे आहे, अनेक मानवी कंगोरे आहे. विशेषतः या सगळ्यांचा विचार माननीय सर्वोच्च न्यायालयाने केला आणि हा चारित्र्याचा दाखला वेगळ्या प्रकारचा दिला की असं होऊ शकतं आयुष्यात अनेकांच्या की नाही लग्नापर्यंत पोहोचू शकला तुम्ही, म्हणजे तुम्ही गुन्हा केला असं नव्हे. आणि जर तुम्ही गुन्हा केला नाही आहे तर तुम्हाला गिल्ट असण्याचं काहीच कारण नाही. एक छान निर्णय आणि समाजाला वळण दिला निर्णय तुम्ही बघितला. हा शो कसा वाटला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं आहे, कमेंट्समध्ये लिहा. सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा.